नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 39 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते पाहणार आहे। एकदम परफेक्ट असं हे कटिंग असणार आहे आणि 10.5 इंच हा पाठीमागचा गळा आहे। पहा, 10.5 इंच इथं पाठीमागचा गळा आहे। तर त्यानुसार आपल्याला कशा पद्धतीने बदल करायचे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं सांगेन। तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे उंची घेऊया। तर मी मापे सांगते। सर्वात पहिल्यांदा उंची आहे 14.5, छाती आहे 39, कंबर आहे 34.5, पुढचा गळा 6.5 इंच आहे, मागची गळापट्टी जी आहे ती 4 इंच आहे, म्हणजे गळा 10.5 इंचाचा आहे, कटोरी 6.25 इंच आहे, मुंडा घेर आहे 9 इंच आणि शोल्डर पट्टी जी आहे ती इथे मी ब्लाऊजवरती मोजून घेते आणि मग सांगते तुम्हाला शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे। 2.25 इंच जवळपास ही शोल्डरची पट्टी आहे तयार। तर यानुसारच आपण इथं पट्टी ठेवणार आहे। बाही आहे 5.5, दंडघेर आहे 7.25 इंच। तर बाही कटिंग या व्हिडिओमध्ये नाही, मी डायरेक्ट कपड्यावरती बाही कटिंग करणार आहे। आणि इथे सर्वात पहिल्यांदा आपण बॅक पार्ट कटिंग करून घेऊ। उंची 14.5 इंच आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 15.5 इंच या इथे पहा या पद्धतीने मी घेतलेलं आहे। अजून एकदा असंच आपण 15.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया। आता शोल्डर, टोटल शोल्डर 15 इंच, त्याचा निम्मा किती झाला 7.5 इंच, यातून मी 2.25 इंच मायनस करणार आहे। तर किती राहते पहा 5.25 इंच। अजून एकदा 5.25 इंच घेते। आता मुंडा घेर इथे 9 इंच आहे, म्हणजे जास्त आहे, तर आपण इथं मुंड्याची जी लाईन आहे इथून ती 6 इंच घेऊ। पहा या पद्धतीने। आता इथे चेस्ट किती सांगितली मी 39 इंच, म्हणजे त्याचा चौथा भाग किती होतो 9.25। इथं पहा या पद्धतीने 9.25 इंच चौथा भाग होईल, परंतु 10.5 इंच गळा आहे, तर मी यातून 0.5 इंच मायनस करून 9.5 इंचावरती हा पाठीमागचा भाग घेणार आहे आणि पुढचा जसा आहे तसा 9.25 इंचच घ्यायचा। इथे कंबर 8.5 इंच चौथा भाग होतोय, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करते, 9.5 इंच आणि या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आता हे जोडून घेऊ। इथेही हे या पद्धतीने जोडून घेऊ। सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे, तर इथून मी हे अर्धा इंच घेतलं, डाऊन क्रॉस बॅक घेतलेला आहे अर्धा इंच, एक तिरकी लाईन ओढून घेतली, इथून घेते मी 1 इंच, आणि या पद्धतीने पहा हा मी आकार दिलेला आहे। आता हे या पद्धतीने डाऊन करायचं। इथे हे डाऊन करायला विसरायचं नाही। तर हा झाला आपला बॅक पार्ट। तर इथं फक्त मी बॅक पार्टच्या मुंड्याला आकार दिलेला आहे। 2.25 इंच इथं मी शोल्डर पट्टी घेणार आहे, जसं मी सांगितलं त्या पद्धतीने। तर इथं मी 3 इंच घेतलं, तर किती 2.25 इंच इथं गळ्याची रुंदी राहिलेली आहे। आता इथे पहा 4 इंच मला इथली पट्टी हवी आहे, तर 4.5 इंचावरती या पद्धतीने मी मार्किंग करून घेते आणि इथून 3 इंच घेते। तर पहा इथे 10.5चा गळा आहे, तर 11 इंच बरोबर आपलं इथे आलेलं आहे। आणि इथे 0.5 इंच आपण या पद्धतीने शोल्डर डाऊन करायचं आहे। अर्धा इंचापर्यंत सुद्धा डाऊन करू शकता। इथे मी टक्स घेते, या पद्धतीने हे मी अर्धा इंच कट करून काढेन। तर आपला बॅक पार्ट तयार आहे। तर त्याआधी पहा हे सर्व कटिंग करण्याआधी मला मुंडा मोजायचा आहे। मुंडा मोजायचा विसरला आपण, तर ते मुंडा मोजून घेऊ।
इथे अर्धा इंच हे शिलाई मार्जिन जाईल. तर हा जो घेर आहे तो 9 इंच हवा आहे. तर किती भरतोय आधी पाहू आणि मग कटिंग करू. पहा कमी भरतोय, 8.25 इंचच भरतोय. तर इथे थोडा मुंडा आपल्याला वाढवून घेण्याची गरज आहे. पहा 8.25 इंचच भरत आहे. तर थोडी मुंड्याची उंची वाढवून घेऊ या पद्धतीने. आणि हा आकार जो आहे ना तो थोडासा या पद्धतीने घेऊ. म्हणजे मुंड्याची उंची किती येईल आपली हे मोजून घ्या, कारण परत आपल्याला पहा फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे. 6.25 इंच मुंड्याची उंची येत आहे, लक्षात घ्या. इथून हे पहा परफेक्ट 1 इंच भरले. आता इथून आपण हा मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे. आता हा मुंडा आपला नसणार आहे. आता इथे जर मी हे कटिंग केलं नसतं तर पहा मुंडा टाईट झाला असता. 9 आणि वरती 1 पॉईंट असा भरलाय पहा इथे. म्हणजे परफेक्ट हा आपला मुंडा घेर आहे. 6.25 इंच आपली इथं मुंड्या लाईन जी आहे ती आलेली ही. या पद्धतीनेच तुम्ही बदल करायचे आहेत पहा. इथे मी गळा कटिंग नाही करणार आहे, डायरेक्ट आपण ब्लाऊजवरती गळा कटिंग करत असतो पहा. तर या पद्धतीने हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा हे पाहूया. तर त्यासाठी मी इथं पेपर घेतला. इथे सेम उंची घ्यायची आहे ब्लाऊजची 15.5 इंच. अजून एकदा असंच मी 15.5 इंचावरती पॉईंट देते. एक सरळ लाईन ओढून घेऊया. शोल्डर किती आलं होतं, 5.25 इंच आलेलं होतं पहा. तर इथे मी शोल्डर जे आहे ते 5.5 घेते. 2 पॉईंटने वाढवणार आहे. अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मी पॉईंट दिला पहा. जसा मगाशी मुंडा आलेला 6.25 तर 6.25 इंचावरती मी या पद्धतीने मुंडा घेतलेला आहे. मुंडा घेर जेव्हा जास्त भरतो ना त्यावेळेस मुंड्याची जी ही उंची आहे ती सुद्धा आपल्याला जास्त घ्यावी लागते. आता इथे छातीचा चौथा भाग 39चा चौथा भाग 9.5 तर बरोबर 9.5 इंच घेतलं. आणि याच्या पुढे हे मी 1.5 इंच मार्जिन घेतलं. इथे कंबर 8.5 इंच चौथा भाग होतोय कमरेचा, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठीचं आणि पुढे हे 1.5 इंच. पुढच्या भागात सुद्धा आपण जे पाठीमागे 1 इंच टक्ससाठी प्लस केलेलं होतं ते पुढच्या भागामध्ये सुद्धा प्लस करा. जर परत फिटिंग करताना जर ते कमी झालं जास्त झालं तर ते तुम्ही कट करून काढा, परंतु कमी पडायला नको. इथून घेते मी 1.25 इंच. आणि या पद्धतीने मी आकार दिला आणि हे डाऊन करायचं. हा राऊंड आला पाहिजे या इथे. आता इथे शोल्डर पट्टीचं मार्किंग करून घेऊ. आता 3 इंच, कारण 2.25 इंचाची आपली पट्टी आहे. आता मात्र इथे 2.5 इंच गळ्याची रुंदी भरणार. पुढचा गळा 6.5 7 इंचावरती मी पॉईंट दिला आहे. तर आपण आहे तोच गळा ठेवू. इथून 2.5 इंच एक बॉक्स तयार करून घेऊया. इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा. हाताने दिला तरी सुद्धा खूप छान असा आकार येतो या पद्धतीने. आता खूप खोल आहे त्यामुळे इथे थोडंसं डाऊन करायची गरज नाही. ज्यावेळेस कमी गळा असेल ना त्यावेळेस थोडासा तुम्ही डाऊन केला ना तरीसुद्धा चालेल. इथे हे मी या पद्धतीने डाऊन केलं. आता मला इथे क्रॉसपट्टी घ्यायची, तर मी इथं ही क्रॉसपट्टी
2.25 इंचच घेईन मी, कारण हेवी साईज आहे पहा. 2.5 इंच शक्यतो घेऊच नका, 2.25 इंचच घ्या. खूप हेवी साईज असेल तर 2 इंचसुद्धा घेतली तरीसुद्धा चालेल. इथे 2.2 घेतलेला आहे. इथे जसं मी नेहमी घेते त्या पद्धतीने 1.25 इंच आणि क्रॉसपट्टीला सुंदर असा आकार देऊन घ्यायचा. पहा, इथे मी क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे. आता ब्लाऊजवरती कटोरी 6.25 इंच आलेली आहे, तर मी इथं 6.25 इंचच घेईल. एक सरळ लाईन ओढून घ्यायची. इथून 1 इंच आणि या पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा. किती परफेक्ट असा आकार आलाय पहा इथं कटोरीला. याच पद्धतीने तुम्ही मेथड वापरा, खूप छान असा आकार येतो. आता हे आपण कटिंग करून घेऊ. क्रॉसपट्टी तेवढी आपण 1/2 इंच कपड्यावरती वाढवणार आहे. अजून एक इथे काय बदल करायला सांगते. आपण जे बॅक पार्टमध्ये टक्स दिल्यानंतर तिरकं होतं, म्हणून आपण काय केलेलं 1/2 इंच तिरकं कट केलं होतं ते इथे करायचं. हा जो साईड पार्ट असतो ना, इथे ते 1/2 इंच आपल्याला कट करून काढायचं आहे. म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा भाग तुमचा कमी जास्त नाही होणार. पहा, खूप सुंदर असा कटोरीलाही आकार आलेला आहे आणि क्रॉसपट्टीला सुद्धा. आता हे या पद्धतीने मी कटिंग करून काढलं. एकदम परफेक्ट असं हे आपलं कटिंग आहे. अगदी बिनधास्तपणे कटिंग करा, खूप छान असा रिझल्ट येईल तुम्हाला या कटिंगनुसार. तर ही आपली मूळ कटोरी आहे आणि हे दोन्ही पार्ट आपण आता बाजूला ठेवून घेऊ. आता ही कटोरी वाढवायची आपल्याला, तर इथे वाढवू. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, वाढवण्याच्या आधी ही जी आहे अशी आपल्याला ही ड्रॉ करून घ्यायची. या पद्धतीने इथं मी हे लिहून ठेवते, परत मला हे उपयोगाला येऊ शकतं. 3 ते 4 ब्लाऊज मला याचे कटिंग करायचे, म्हणून या पद्धतीने आपण हे सर्व मापे यावरती लिहून ठेवायचे. मुंडा घेर आहे, इथे गळा आहे, छाती आहे, इथे हे छातीच आहे, छातीचा चौथा भाग आहे आणि हे उंची. हे मी बाजूला ठेवून घेते. आता आपण कटोरी वाढवून घेऊ. तर इथे मी 1.5 इंचच घेणार आहे. पहा, 1.5 इंच आणि इकडून ही 1.5 इंच, 1/2 इंच, 1/2 इंच. तुम्ही कटोरी वाढवायची व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला समजेलच. मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. पहा, कटोरी कशा पद्धतीने वाढवायची, टक्स कसा आणि किती द्यायचा हे सुद्धा मी अगदी सविस्तर असं सांगितलेलं आहे. पहा, या पद्धतीने इथे मी कटोरीला आकार देऊन घेतले. आता हे जे पहा आहे टोटल, त्याचा असा सेंटर करून घ्यायचा. पहा, थोडा पॉईंट पुढे येतोय. इथे सेंटर आला. इथेही मी असंच हे 1.5 इंच घेईन. जर तुम्हाला अजून जरा जास्त टक्स हवा असेल तर तुम्ही ते 1.25-2 इंच इथं करू शकता. पहा, या इथे, नाहीतर 1.5 इंच ठेवलं तरीसुद्धा चालेल. पहा, एकदम परफेक्ट कटोरी आपली तयार झालेली आहे. तर ही मी आता कटिंग करून घेते.
पहा एकदम परफेक्ट अशी आपली कटोरीसुद्धा इथं कटिंग झालेली आहे. तर आधी चेक करून घ्यायची. पहा इथे मी असं हे करून सेंटर करून घेतला. आता इथे थोडं ते बाहेर निघत आहे तर ते सुद्धा मी कट करून घेईन. पहा या पद्धतीने एवढा सुद्धा भाग मी हा कट करून काढला आहे. पहा टक्स कसा द्यायचा, 1.25 इंच द्यायचा. 1.5 इंचाने कटोरी वाढवलेली आहे तर 1.25 इंचाने द्यायचा. तर इथे किती शिल्लक राहत आहे, 3 इंच. पहा आणि हे शिलाई मार्जिन याच्या पुढे. तर या पद्धतीने सर्व ड्राफ्टिंग जे आहे ते मी एकदम परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.